ओम. श्रोते हो, नमस्कार. 16 ऑगस्ट 2024. क्लिप क्रमांक 106. आज आपण काल स्वातंत्र्योत्सव आणि बंधमुक्त होणे हेच खरे स्वातंत्र्य या प्रकरणात सुरुवात केली होती. त्याचा पुढचा भाग ऐकणार आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. प्रकरण 19. याच विषयावर स्वामी विवेकानंदांच्या ग्रंथात एक सुंदर रूपक आहे, ज्याच्यात पारमार्थिक गूढ अर्थ ओतप्रत भरलेला आहे. पारमार्थिक प्रवासात एक सूक्ष्म धागा हस्तगत करून त्याच्या साह्याने आणि गुरुकृपेमुळे आपला पुढचा प्रवास कसा लीलया घडून येतो याचेच प्रत्यंतर या कथेत ऐकूया आहे. तर ही कथा ऐकूया. एका चक्रवर्ती राजाची आणि त्याच्या प्रधानाची राज्याच्या सुरक्षेसंबंधी चर्चा चालली होती. शेजारच्या राज्यावर हल्ला चढवावा असे राजाचे मत होते, परंतु प्रधान मुत्सद्दी होता. तो म्हणाला, शेजारचे राज्य सर्व बाबतीत आपल्यापेक्षा कमकुवत आहे. त्यांच्या सर्व हालचाली पाहिल्यावर त्यांना युद्ध करायचे नाही आहे हे स्पष्ट दिसते. त्यांनी युद्ध पुकारले तर आपण संरक्षण करायला समर्थ आहोत, परंतु माझा कयास असा आहे ते आपणहूनच तह करायला येतील, म्हणून आपण युद्ध पुकारणे योग्य ठरणार नाही. राजाला प्रधानाचे मत काही बिलकुल आवडले नाही. दरवेळी मला विरुद्ध सल्ला देतोस असे म्हणत राजाने आपला राग व्यक्त केला आणि त्याच रागाच्या भरात आपल्या सैनिकांना बोलावून प्रधानाला अटक करून बंदीखान्यात पाठवून दिले. बंदीखाना मात्र अनेक कैदी असलेले जेल नव्हते. ही टोलेगंज 3 मजली इमारत होती आणि वर जाण्यासाठीचा जिना तो असा स्पायरल होता. राजकीय कैद्यांना नजर कैदेत जसे ठेवतात तसे त्याला 3ऱ्या मजल्यावर ठेवून जिन्याच्या शेवटच्या दरवाजाला कुलूप लावून दिले. दिवसातून 2-3 वेळा सैनिक येऊन त्याच्या जेवणा खाण्याची सोय पाहत असत. त्यावरच्या मजल्यावर एक प्रशस्त बाल्कनी होती आणि वर गच्ची पण होती. दोन्ही ठिकाणी जाण्यास मोकळीक होती. बंदीची बातमी कळल्यावर प्रधानाचा मुलगा त्याला भेटायला गेला. प्रधान अत्यंत हुशार आणि चाणाक्ष होता. त्याला बंदीखान्यात खितपत पडायचे नव्हते. कसेही करून लगेच सुटका करून घेऊन ते राज्य सोडून त्याने दुसऱ्या राज्यात जायचे ठरवले. वडील बाल्कनीत आणि खाली मुलगा असे संभाषण होऊ शकत होते. प्रधानाला एक अफलातून कल्पना सुचली. ती अंमलात आणण्यासाठी त्यांनी मुलाला सांगितले, भुंग्यासारख्या किड्याला पकडून त्याच्या पायाला रेशमाचा बारीक दोर बांधावा आणि मिशांना मध लावून वर सोडून द्यावे. तो वरपर्यंत उडून आल्यावर तो बारीक दोरा मी हस्तगत करीन. खालून तुम्ही त्या रेशमाच्या दोऱ्याला ट्वाईनचा दोरा जोडा. तोही मी वर ओढून घेईल. त्याला पुढे सुतळी जोडा. ती सुतळी माझ्या हातात आल्यावर त्या सुतळीला एक जाड दोरा बांधून पाठवावा. तो दोर माझ्या हाती आल्यावर त्याला आणखीन एक जाड दोरखंड जोडून द्या. तो एकदा का माझ्या हाती मिळाला की माझे सुटकेचे कामच फत्ते होईल. अशा योजनेप्रमाणे त्या दिवशी रात्री मुलाने भुंग्याच्या मार्फत बारीक रेशीम दोरा वर पाठवून दिला. योजनेतला सर्वात कठीण आणि अनिश्चित भाग हाच एक होता. भुंगा इकडे तिकडे गेला, पण शेवटी प्रधानाच्या हाती तो सापडला. अर्धे कामच झाले. वरून खुणा केल्याप्रमाणे ट्वाईनचा दोरा, मग सुतळी, मग जाड दोरी आणि शेवटी दोरखंड त्याच्या हाती आले. बाल्कनीतील लोखंडी कड्याला दोरखंड मजबूतपणे बांधण्यात आला आणि त्याच्या साह्याने खाली सरकत सरकत प्रधानाची सुटका झाली. घरी पोचल्यावर लगेचच त्याने शेजारच्या राज्यात आश्रय घेतला. पुढे गंमत अशी झाली की जोरदार हल्ल्याची राजाने तयारी चालवलेली असताना शेजारच्या राज्याचे राजदूत राजाला भेटायला आले आणि त्यांनी बराच मोठा नजराणा अर्पण केला. बऱ्याच वाटाघाटी बोलणी होऊन तह तयार झाला. दोन्ही राजांच्या त्यावर साक्षऱ्या झाल्या. तेव्हा राजाचे डोळे उघडले. आपला प्रधान किती मुत्सद्दी आहे याची आठवण झाली. पण प्रधान तर आश्चर्यकारक रीत्या नजरकैदेतून सुटला होता. राजाने आपले गुप्तहेर व दूतांकडून माहिती मिळवली आणि मोठ्या सन्मानाने आपल्या पूर्वीच्या प्रधानाला दरबारात बोलावून त्याचा सत्कार केला.
झालेली चूक कबूल केली. मुत्सद्दीपणात काकणभर प्रधान आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे मान्य करून त्याला पूर्वपदावर प्रस्थापित केले. स्वामी विवेकानंदांनी परमार्थाचा प्रवास सफल करण्यासाठी याचा उपयोग करून घेतलाय. आपले मूळ स्वरूप ओळखण्यासाठी आपल्या प्रवासाचा विचार करून आपल्याला जो नक्की माहीत आहे तो सूक्ष्म धागा घट्ट पकडून ठेवायचा. आपल्याला जो नक्की माहीत आहे तो सूक्ष्म धागा घट्ट पकडून ठेवल्यानंतर पुढे प्रवास चालू ठेवायचा. तो सूक्ष्म धागा म्हणजे आपला श्वासोच्छ्वास, जो निसर्गतःच आपण जिवंत असेपर्यंत चालू राहतो. किंबहुना उलटे म्हणायला हवे, तो चालू असेपर्यंत आपण जिवंत असतो. तो धागा सुरुवातीच्या रेशीम धाग्यासारखा आहे. सतत श्वासोच्छ्वासाकडे अनुसंधान जमल्यावर शरीरशुद्धी आणि नाडीशुद्धी क्रमेण होऊन आपल्याला त्रस्त करणाऱ्या विचारांवर ताबा येतो. विचार आपल्या अंतरंगातून किंवा बाहेरूनही येऊ शकतात. एकदा त्या विचारांवर ताबा आला की मन ताब्यात यायला वेळ लागत नाही. मन आणि प्राणशक्ती एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे आहेत. एक ताब्यात आले की दुसरे ताब्यात आल्यासारखेच. म्हणून मनालाही ईश्वरीय शक्तीच मानलेले आहे. प्राणशक्तीमुळे आणि पंचप्राणांमुळे शरीराचे सर्व व्यवहार चालू आहेत याचं आकलन होतं. सद्गुरु कृपाप्रसादाने प्राणशक्ती ही चित्शक्तीचे स्वरूप हा अनुभव येतो. मग त्याच्याच सोबत असलेल्या सत्स्वरूप आणि आनंद स्वरूप यांची ओळख होऊन आध्यात्मिक प्रवासाची एक प्रकारे सांगता होते. जन्ममरणाच्या चक्रव्यूहातून आणि शरीराच्या बंधनातून मानवाची कायमची सोडवणूक होते असे विवेकानंदांचे प्रतिपादन आहे. आता प्रश्न एवढाच आहे की हे सर्व ऐकून सगळे वाचून बरे खूप वाटते, परंतु असे घडवून आणण्यासाठी आणि हा साक्षीभाव सततचा टिकण्यासाठी सद्गुरूंची पदोपदी मदत लागते. त्यांनी हे मार्गक्रमण केलेले असते आणि साधकांना अनुभवांद्वारे मार्गदर्शन करण्याची ईश्वरीय शक्तीही त्यांच्याकडे असते. रूपकातून बोध असा की आपण बंधनात आहोत, शरीरात अडकले आहोत याची यथार्थ जाणीव झाली तर खूपच चांगली सुरुवात समजली जाते. पुढील काळात सातत्याने चाललेल्या साधनेमुळे, अनुसंधानामुळे गुरुकृपेचा असा एखादा क्षण येऊन जातो की तेथे आत्मप्रकाश अनुभवास येऊन मूळ स्वरूपाची यथार्थ ओळख होते. या अंतिम अनुभवाला बिंब प्रतिबिंब आणि घटाकाश चिदाकाश ही उदाहरणेही उपयुक्त ठरतात. पाणी भरलेल्या मडक्यात आकाशातल्या सूर्याचे प्रतिबिंब पडते. दोन्हीकडेही सूर्य आहेच, पण मडके फुटल्यावर बिंब नाहीसे होते व आकाशातला एकच सूर्य राहतो व तोच मी आहे हा प्रत्यक्ष अनुभव होतो. तद्वत घटाकाश आणि चिदाकाशासेही आहे. घटामध्ये आकाश आहे, परंतु ते कोंडलेलं आहे. घट फुटल्यावर त्यातले आकाश चिदाकाशात एकजीव होऊन जाते. हीच ती सायुज्य मुक्ती जी साधक आपल्या अंतिम अवस्थेत प्राप्त करू शकतात. काल आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण हा 19वा लेख वाचला, ऐकला आणि हा अतिशय वेगळा पण अत्यंत उद्बोधक असा लेख आहे. तो आपल्या सर्वांना आवडला असेल. इथे हे प्रकरण पूर्ण होतंय. धन्यवाद. हरिओम तत्सत.